जर घरात आला हा एक पक्षी तर चारी बाजूने पैसे येणार हे नक्की. हे पक्षी घरात येणे देतात शुभ संकेत. समजा तुमचे दिवस सुरू झाले. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पक्षी आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. कधीकधी हे पक्षी आपल्या घरासमोर येऊन बसतात, तर कधीकधी आपल्या बाल्कनीत येतात, तर बरेचसे पक्षी आपल्या घरात सुद्धा प्रवेश करतात. आपल्या घरासमोर आलेली अथवा आपल्या घरात आलेले पक्षी हे शकुनशास्त्राच्या दृष्टीने शुभ असतात की अशुभ असतात. या पक्षापासून आपल्याला काही नुकसान तर होत नाही ना, अशी बऱ्याच लोकांची शंका असते. काही पक्षी आपल्या घरात येणे किंवा आपल्या बाल्कनीत येणे, आपल्या घराच्या वरती बसणे, आपल्या घरासमोरील झाडावरती बसणं हे खरं तर अत्यंत शुभ असतं. काही पक्षी हे आपल्या घरात धनलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे, आपण धन श्रीमंत होणार आहोत, याचे संकेत ते देत असतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडली तर तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शकुनशास्त्रानुसार पक्ष्याचं आपल्या घराजवळ किंवा आपल्या घरात येणे हे नेमके कोणत्या गोष्टींचे संकेत असतात हे आपल्याला माहीत असायला हवं. काही पक्षी हे आपल्या घरात धनलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे, आपण धनश्रीमंत होणार आहोत, याचे संकेत ते देत असतात. धन लाभाचे नवीन नवीन योग निर्माण होणार आहेत आणि आपल्या घराची बरकत होणार आहे. आपल्या घरासमोर जर कावळा येऊन बसू लागला तर लवकरच एखादा पाहुणा आपल्या घरी शुभ वार्ता घेऊन येणार आहे असे मानले जाते. नंबर 1, वटवाघूळ. आपल्या घराच्या जवळ जर वटवाघळे येऊ लागले तर मित्रांनो लक्षात घ्या की वटवाघळी ही अत्यंत धोकादायक पक्षी आहेत आणि ही शकुनशास्त्रानुसार आपल्यासाठी व आपल्या घरातील लोकांसाठी धोक्याचे घंटा ठरू शकते. वटवाघूळ हा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा पक्षी आहे. असा पक्षी आपल्या घरासमोर येणे हे अशुभ समाचार आपल्यासाठी आणू शकतात. आणि जर वटवाघळे आपल्या घराजवळ आली तर त्यांना ताबडतोब हटवा किंवा ती आपल्या घराशेजारील झाडावरती बसणार नाहीत, याची काळजी घ्या. नंबर 2, चिमणी. छोटा व सर्वांना आवडणारा पक्षी म्हणजे चिमणी. जर आपल्या घरात चिमणी आली किंवा तिने घरटे बनविले तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण आनंदी होत आपल्या घरावर येणारं संकट टाळण्याचं काम हे चिमणीचं घरटं करते असं शकुनशास्त्रात मानतं. आपल्यावर येणाऱ्या अनेक बाधा चिमणींचे घरटे जर असेल तर त्या दूर होतात. नंबर 3, कबूतर. तुम्हाला जर सकाळी उठल्यावर कबुतराचा आवाज आला तर तुमचे नातेसंबंध मधुर बनतात. तुमचे मित्र तुमच्याशी प्रेमाने वागू लागतात. मैत्री संबंध मजबूत बनतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या सहकार्याबरोबर आपले संबंध दृढ बनतात. या उलट जर सायंकाळच्या वेळी कबुतराचा आवाज ऐकू येऊ लागला तर आपल्या एखाद्या सहकार्याबरोबर आपलं मोठं भांडण होऊ शकतं.
नंबर 4. घुबड. घरात कलह निर्माण होतो. कदाचित चोरीसुद्धा होऊ शकते. घरामध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या घराशेजारी घुबड दिसू लागलं तर लक्षात घ्या, लवकरच एखादी मोठी शुभ बातमी तुमच्या कानावरती पडणार आहे. नंबर 5. मोर. सकाळी सकाळी झालेले मोराचं दर्शन शुभ असते. तुम्ही सकाळी बाहेर पडताना जर मोर दिसला किंवा तुमच्या घराजवळ जर मोर आला तर ती अत्यंत चांगली बातमी आहे. तुम्हाला काहीतरी शुभ समाचार मिळणार आहे किंवा एखादा मोठा लाभ तुम्हाला होणार आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नंबर 6. ससा. जर सकाळी ससा दिसला तर तुमच्या उद्योग व्यवसायात तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. नंबर 7. पोपट. पोपट घरात येणे आणि घरात पोपट पाळणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. ते आर्थिक समृद्धी, व्यवसायातील यश आणि पती-पत्नीतील प्रेमात वाढ करते. पूर्व किंवा उत्तर दिशेत पोपट जोडीने पाळणे श्रेयस्कर आहे. पोपट मुलांची एकाग्रता वाढवून त्यांच्या अभ्यासात मदत करतो. नंबर 8. गोम म्हणजेच त्याला चतुर असेही म्हटले जाते. घरात गोम येणे हे काही लोकांच्या मते शुभ मानले जाते तर काही जणांच्या मते ते अशुभ आहे. काही ठिकाणी गोम धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर काही ठिकाणी ते अशुभ देखील मानले जाते. काही लोक गोम घरात येणे हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानतात. असे मानले जाते की गोम घरात सकारात्मक ऊर्जा आणते. काही लोकांच्या मते गोम दिसणे हे शुभ बातमीचे चिन्ह असू शकते. नंबर 9. माकड. माकड घरात येणे हे अनेकदा अशुभ मानले जाते कारण ते घरात प्रवेश करणे म्हणजे त्यांना अन्न आणि निवारा मिळत नाही असा अर्थ होतो. माकड घरात येणे हे काहीतरी वाईट घडण्याची शक्यता दर्शवते. माकड घरात येणे शुभ मानले आहे की अशुभ याबद्दल काही विविध विचार आहेत. माकड घरात येणे हे वाईट संकेत मानले जाते कारण माकड घराच्या बाहेर अन्न आणि निवारा शोधतात. हिंदू धर्मात माकडाला हनुमानजींचे रूप मानले जाते. काही जणांचे मत आहे की माकड घरात येणे म्हणजे घरात सुख समृद्धी येणार आहे. स्वप्नात माकड दिसणे याचा अर्थ अनेकदा काहीतरी वाईट घडण्याची शक्यता असते. नंबर 10. मधमाशी. घरात मधमाशी येणे विशेषतः मधमाशीचे पोळे तयार होणे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे संकेत असू शकतात. काही लोक त्यांना शुभ मानतात तर काही अशुभ. मधमाशी काम करण्याची पद्धत आणि मध तयार करणे यातून उत्पादकता आणि समृद्धीचा संबंध दर्शवला जातो असे मानले जाते. काही जणांचा असा विश्वास आहे की जर घरात आर्थिक अडचणी असतील तर मधमाशीचे पोळे तयार होणे हे आर्थिक स्थिती सुधारण्याचा संकेत असू शकते. काही लोक मधमाशीचे पोळे हे श्रीमंती कमी होण्याचा संकेत मानतात. नंबर 11. फुलपाखरू. घरात फुलपाखरू येणे हे शुभ मानले जाते, खास करून जर ते वेगवेगळ्या रंगाचे आणि आकारातले असतील. तर काही लोक फुलपाखरांना नवीन सुरुवात, परिवर्तन आणि आत्म्यांच्या उपस्थितीचे प्रतीक मानतात.
विशेषतः आफ्रिकन संस्कृतीत फुलपाखरांना आध्यात्मिक संदेश वाहक मानले जाते, जे बदल आणि नवीन गोष्टी दर्शवतात. काही संस्कृतीमध्ये फुलपाखरू येणे हे चांगल्या गोष्टीचे संकेत देते, जसे की नवीन संधी, प्रेम किंवा आर्थिक लाभ. फुलपाखरांना बदल, नवीन सुरुवात आणि आत्म्याच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते. नंबर 12. कोकिळा. कोकिळा घरात येणे हे एक शुभ संकेत मानले जाते. काही लोक मानतात की कोकिळा घरात येणे म्हणजे घरात सुख आणि समृद्धी येणार आहे. कोकिळा सुंदर आवाज, मधुर गाणे गाण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे कोकिळा घरात येणे हे सकारात्मक ऊर्जा आणि आनंद दर्शवते. काही संस्कृतीमध्ये कोकिळा हे समृद्धी आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. काही लोक मानतात की कोकिळा घरात येणे म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा होईल आणि घरात धन येईल. नंबर 13. विंचू. शास्त्रात विंचू हे मायेचे प्रतीक मानले गेले आहे. असे मानले जाते की जर घरामध्ये विंचू प्रवेश केला तर ते धनाची, देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ चिन्ह आहे. नंबर 14. गोगलगाय. घरात गोगलगाय येणे शुभ किंवा अशुभ याबद्दल अनेक भिन्न मतं आहेत. काही जण गोगलगाय आळशीपणाचे प्रतीक मानतात, तर काही जण ते लैंगिक इच्छा किंवा भविष्यातील बदलांचे संकेत मानतात. काही संस्कृतीमध्ये गोगलगाय आळशीपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, तर काही ठिकाणी ते लैंगिक इच्छेचे प्रतीक मानले जाते. काही लोक गोगलगाय घरात येणे हे भविष्यात बदल किंवा अडचणी येऊ शकतात असे देखील मानतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.